नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। कालच्या भागाची सुरुवात होते। अर्जुन सायलीला काही कागदपत्रांवर सह्या करायला सांगतो आणि सायली त्या शांतपणे करते। तेवढ्यात सोनल भाऊक होत सायलीला म्हणते, सायली ताई, मी आज इथून जाणार आहे, मला विसरणार तर नाहीस ना? त्यावर सायली तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणते, अगं वेडे, मी तुला कधीच विसरणार नाही, पण तूही आम्हाला विसरू नकोस। खूप मोठी हो, मन लावून अभ्यास कर आणि आईबाबांना तुझा अभिमान वाटेल असं यश मिळव। हे ऐकताच सोनल सायलीच्या गळ्यात पडून रडू लागते। अर्जुन दोघींना समजावत म्हणतो, सायली, जास्त भावूक होऊ नकोस, नाहीतर सोनललाही जाताना आणखी त्रास होईल। त्यानंतर सोनलचे काका तिला घेऊन निघतात। आश्रमातील सगळेजण दारात उभे राहून तिला निरोप देतात। सोनल निघून गेल्यानंतर श्वेता म्हणते, आता सोनलचं भविष्य किती सुंदर असेल ना, आणि हे सगळं शक्य झालं ते फक्त सायलीताई तुझ्यामुळे। मधु भाऊही तिचं कौतुक करत म्हणतात, सायली, तू आश्रमाची जबाबदारी स्वीकारलीस आणि एका अनाथ मुलीला तिचं घर मिळालं, मला तुझा खूप अभिमान वाटतो। मात्र सायली नम्रपणे म्हणते, मी काही विशेष केलं नाही। तेवढ्यात मानसी निरागसपणे विचारते, सायलीताई, सोनलला जसे तिचे काका घ्यायला आले तसे माझे आईबाबा मला शोधत कधी येतील का? मलाही माझं घर मिळेल का? हा प्रश्न ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं। ती तिला जवळ घेत म्हणते, तुझं घर इथेच आहे आणि तुला कोणी न्यायला आलं नाही तरी तुझी सायलीताई कायम तुझ्यासोबत असेल, तुला कधीच एकटं वाटू देणार नाही। सोम्या देखील म्हणतो, हो म्हणू, हेच तर आपलं खरं घर आहे। सगळे आपापल्या कामाला लागतात, पण सायली मात्र सोनल ज्या दिशेने गेली त्या रस्त्याकडे पाहतच राहते। अर्जुन तिची अवस्था ओळखून विचारतो, सायली, सोनलला तिचं घर मिळालं याचा तुला आनंद व्हायला हवा, मग तू इतकी अस्वस्थ का दिसतेस? त्यावर सायली म्हणते, आपण योग्य निर्णय घेतला ना, सोनल त्या घरात सुरक्षित राहील ना, आपण तिला त्यांच्यासोबत पाठवून काही चूक तर केली नाही ना? अर्जुन तिला धीर देत म्हणतो, आपण सर्व कागदपत्र आणि पुरावे तपासूनच हा निर्णय घेतलाय, तू काळजी करू नकोस। ही तुझ्यातली आई बोलतीये, तू प्रत्येक मुलाची आपल्या लेकरासारखी काळजी घेतेस म्हणून तुला असं वाटतंय। दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये नागराज, राकेश आणि प्रिया श्वेताच्या फोनची वाट पाहत असतात। अखेर श्वेताचा फोन येतो। प्रिया उत्सुकतेने विचारते, काम झालं ना? श्वेता हसत सांगते, आपला प्लॅन 100% यशस्वी झाला। सोनल तिच्या तथाकथित काकांसोबत आश्रमातून निघाली। हे ऐकताच प्रिया आनंदून जाते। ती लगेच विचारते, अर्जुन आणि सायलीने काही प्रश्न विचारले का? आपल्या माणसाला काही अडचण आली नाही ना? श्वेता सांगते, दोघांनी खूप प्रश्न विचारले, पण आपल्या माणसाने प्रत्येक प्रश्नाचं अगदी पाठ केलेलं उत्तर दिलं, कुठेही तो अडकला नाही। दरम्यान आश्रमात सायली छोट्या गौरीला जेवण भरवत असते, पण तिचं मन अजूनही सोनलकडेच अडकलेलं असतं। ती मनोमन देवाला प्रार्थना करत असते की, देवा, सोनलला सुखी ठेव, तिच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस। विचारांच्या नादात तिचं लक्ष नसल्यामुळे गौरीच्या चेहऱ्यावर भात लागतो। गौरी तिच्या हाताला स्पर्श करून तिला भानावर आणते। तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि हसत म्हणतो, गौरीचं तुझ्याशी किती पटकन नातं जुळलं, खरंच तुझ्यात काहीतरी वेगळंच आहे, प्रत्येक मूल तुला लगेच आपलंसं मानतं। सायली मात्र गंभीर होत म्हणते, पण अर्जुन, आश्रम हे त्यांचं कायमचं घर नाही, मी माझं आयुष्य इथे काढलं, पण या मुलांना त्यांच्या खऱ्या आईवडिलांकडे जायला मिळायला हवं। त्यावर अर्जुन म्हणतो, आपण गौरीच्या आईवडिलांनाही नक्की शोधू। सायली भावूक होत म्हणते, मला आता कोणत्याही मुलीला तन्वीसारखं आयुष्य जगताना पाहायचं नाही। अर्जुन तिला आश्वासन देतो, मी आजच इन्स्पेक्टर सावंतांशी बोलतो, आपण गौरीच्या आईवडिलांचा शोध नक्की लावू। दुसरीकडे प्रिया, नागराज, राकेश आणि सचिन त्यांच्या योजनेचं यश साजरं करत असतात। सचिन सांगतो की प्रिया आधीच अर्जुन आणि सायली कोणते प्रश्न विचारतील याचा अंदाज घेऊन बनावट सुरेश आणि बनावट इन्स्पेक्टरला प्रत्येक उत्तर पाठ करून दिलं होतं, त्यामुळेच त्यांचा प्लॅन यशस्वी झाला। नागराज प्रियाचं कौतुक करत म्हणतो, तू खरंच मास्टरमाइंड आहेस, अर्जुन आणि सायलीला फसवणं काही सोपं नव्हतं। त्यावर प्रिया गर्वाने म्हणते, सायलीला वाटत असेल तिने सोनलला तिच्या हक्काच्या घरी पाठवलं, पण काही दिवसांनी तिला समजेल की तिने त्या मुलीला थेट नरकात ढकललं आहे आणि त्याचबरोबर ती स्वतःचं नाव, ओळख, घर, आश्रम आणि माणसं सगळंच गमावणार आहे। सचिन तिच्या बुद्धीचं कौतुक करतो। तेव्हा प्रिया स्वतःच्या पोटावर हात ठेवून आपल्या बाळाशी बोलते, बाळा, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव, कोणावरही दयामाया दाखवायची नाही, जो आडवा येईल त्याला संपवायचं। आणि दुसरीकडे खरी सोनल एका अज्ञात ठिकाणी बंदिस्त करून ठेवलेली असते। ती रडत म्हणते, मला इथे का आणलं, मला माझ्या आश्रमात जाऊ द्या। पण तिच्यावर नजर ठेवणारी बाई तिला धमकावते आणि सचिनला व्हिडिओ कॉल करून दाखवते की सोनल आता पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आहे। दरम्यान अस्मिता घरी सायलीची वाट पाहत असते। ती कल्पनाला म्हणते, मम्मा, एवढी रात्र झाली तरी सायली अजून घरी आली नाही, मी तिला स्पष्ट सांगितलं होतं की स्मितची जबाबदारी तिने थोडी उचलावी, म्हणूनच मी नोकरी स्वीकारली।
पण ती अजूनही आली नाही. कल्पना तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात अर्जुन आणि सायली घरी पोहोचतात. सायलीला पाहताच अस्मिता नाराज होऊन म्हणते, सायली, तुला आश्रमात काम असतं हे मला मान्य आहे, पण आपल्यात जे ठरलं होतं ते तू विसरलीस का? स्मितला सांभाळण्यासाठी मला तुझी मदत हवी होती. सायली शांतपणे समजावते, अगं, मला रोज उशीर होत नाही. आज आश्रमात इतकी गडबड झाली की तुला फोन करण्याचीही संधी मिळाली नाही. मात्र अस्मिता म्हणते, आज स्मित खूप रडत होता. मम्मा काहीही म्हणत असल्या तरी या वयात त्यांना इतका वेळ त्याला सांभाळणं सोपं नाही. हे ऐकून अर्जुनमध्ये पडतो. तो म्हणतो, अस्मिता, आश्रमात आज काय घडलं हे तुला माहिती नाही. सोनलला तिच्या घरी पाठवण्याची संपूर्ण जबाबदारी सायलीवर होती. अशावेळी तिने आश्रम सोडणं योग्य नव्हतं. त्यानंतर अर्जुन आश्रमात घडलेला संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगतो. सगळं ऐकल्यावर अस्मितालाही स्वतःची चूक जाणवते. ती सायलीची माफी मागत म्हणते, सायली, माझं चुकलं. डिलिव्हरीनंतर हॉर्मोन्समुळे मी जरा जास्तच चिडचिड करते आहे. मी तुला समजून घ्यायला हवं होतं. सायलीही तिचा हात हातात घेत म्हणते, नाही ग, माझीही चूक झाली. मला उशीर होणार आहे हे तुला कळवायला हवं होतं. यानंतर अस्मिता एक नवीन विषय काढते. ती म्हणते, आपण स्मितला सांभाळण्यासाठी एखादी अनुभवी मुलगी ठेवूया का? त्यामुळे मी निर्धास्तपणे ऑफिसला जाऊ शकेन. पण कल्पना लगेच म्हणते, पैसे घेऊन काम करणारी व्यक्ती घरच्यांसारखी माया करू शकेल का? दोघींमध्ये पुन्हा थोडी चर्चा होते. त्यावेळी सायलीमध्ये पडत म्हणते, आता हा विषय इथेच थांबूया. उद्या मी आश्रमाचं काम घरातून करेन. त्यामुळे आईलाही मदत होईल आणि स्मितसोबतही वेळ घालवता येईल. अर्जुन आणि अश्विनही सायलीच्या निर्णयाचं समर्थन करतात. सायली अस्मिताला समजावते की स्मितलाही आजीची सवय व्हायला हवी. थोडा वेळ दिला तर सगळं सुरळीत होईल. दुसरीकडे प्रिया आपल्या पुढच्या डावाची तयारी करत असते. ती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सोनलचा असा फोटो तयार करते की पाहणाऱ्याला ती आपल्या आईवडिलांसोबत आनंदाने राहत असल्याचाच भास होईल. तो फोटो पाहून नागराजही प्रभावित होतो. तेवढ्यात सचिनचा फोन येतो. तो सांगतो, उद्या ही चिठ्ठी आणि फोटो अर्जुन सायलीपर्यंत पोहोचले की त्यांच्या मनात उरलेली शंकाही कायमची दूर होईल. आणि सुरेशला मी अंडरग्राऊंड व्हायला सांगितलं आहे. आता अर्जुन आणि सायलीने कितीही शोध घेतला तरी त्यांना तो सापडणार नाही. इकडे रात्री अर्जुन सायलीसाठी दूध घेऊन येतो. सायली थकून झोपलेली असते. अर्जुन तिला प्रेमाने उठवतो आणि दूध पिण्याचा आग्रह करतो. त्यानंतर तो तिचे पाय दाबू लागतो. सायली लगेच म्हणते, हे काय करताय? माझे पाय का दाबताय? अर्जुन हसत म्हणतो, माझी बायको दिवसभर आश्रम, घर आणि आपल्या बाळाची काळजी घेते. ती खूप दमते. त्यामुळे आता तिची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. सायली त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण अर्जुन काही ऐकत नाही. उलट तिच्या पोटावर हात ठेवून म्हणतो, बाळा, तुझी आई खूप हट्टी आहे. ती स्वतःची काळजी घेत नाही. तूच तिला एक गोड लात मार. त्यावर सायली हसत म्हणते, बाळा, तुझे बाबा त्याहूनही जास्त हट्टी आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांचंच ऐकावं लागणार. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली गोलूला घेऊन फिरत असते. तेवढ्यात कल्पना विमलशी फोनवर बोलून येते. ती सांगते की विमलच्या मामीची तब्येत गंभीर असल्यामुळे ती 2 दिवस गावीच थांबणार आहे. हे ऐकून कल्पना म्हणते, आता घरची सगळी कामं आणि गोलूला सांभाळणं कसं होणार? सायली लगेच म्हणते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण दोघी मिळून सगळं व्यवस्थित सांभाळू. तेवढ्यात प्रतिमा तिथे येते आणि विचारते, माझी काही मदत हवी आहे का? सायली तिला बसायला सांगते, पण प्रतिमा हसत म्हणते, कामं पडली आहेत आणि तू मला बसायला सांगतेस. त्यावर कल्पना आनंदाने म्हणते, प्रतिमा, आता आपल्याला सायलीच्या डोहाळ जेवणाची तयारी करायची आहे. मला तिची खूप हौसमौस करायची आहे. प्रतिमाही लगेच तयार होते आणि म्हणते, हे काम आपण दोघी मिळून करूया. आपल्या सायलीचं डोहाळ जेवण अगदी थाटामाटात झालंच पाहिजे. याच आनंददायी वातावरणात आजचा भाग संपतो. मात्र एका बाजूला सायली आणि तिचं कुटुंब आनंदात असताना दुसऱ्या बाजूला प्रियाने रचलेला भयानक कट यशस्वी होताना दिसत आहे. सोनल अजूनही कैदेत आहे आणि अर्जुन सायलीला ती सुरक्षित असल्याचा खोटा भास निर्माण करण्यात प्रिया यशस्वी झाली आहे. आता पुढच्या भागात सायलीला या कटाची चाहूल लागणार का? सोनलची सुटका होणार का? आणि प्रियाचा हा डाव किती दिवस यशस्वी ठरणार? हे पाहणं निश्चितच रंजक ठरणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.